नमस्कार मित्रांनो, टेक्निकल ज्ञान आणि नवीन अपडेट या चॅनलवरती तुमचे स्वागत आहे। मित्रांनो, आज आपण आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की मित्रांनो, खरेदीची करा घाई, सोने झालं स्वस्त, सराफा बाजारात काय आहेत सध्या किमती, चला तर जाणून घेऊया। मित्रांनो, या आठवड्यात सोन्याच्या भावात सलग घसरण दिसून आली आहे। 11 नोव्हेंबर रोजी सोने 600 रुपयांनी खाली आले, तर मंगळवारी 147 रुपयांनी, तर 13 नोव्हेंबर रोजी 440 रुपयांनी घसरण झाली। काल 14 नोव्हेंबर रोजी भाव 120 रुपयांनी खाली आले होते। आज सकाळच्या सत्रातही किमती खाली आल्या आहेत, त्यामुळे ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे। मित्रांनो, गोल्ड रेटनुसार आता 22 कॅरेट सोने 69,500 रुपये प्रति 10 ग्रॅम, तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 75,800 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे। या आठवड्यात चांदी जवळपास 5,000 उतरली आहे। सोमवारी चांदी 1,000 रुपयांनी उतरली होती। मंगळवारी चांदी 2,000ची घसरण झाली, तर आज सकाळच्या सत्रातही चांदीचे घसरणीचे संकेत मिळत आहे। गोल्ड रेटनुसार 1 किलो चांदीचा भाव 89,500 रुपये इतका आहे। कारण मित्रांनो, आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर शुल्क नसते, तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येत असते। मित्रांनो, सोन्याची शुद्धता कशी ओळखणार? सोन्याची शुद्धता ओळखण्यासाठी ISO म्हणजे इंडियन स्टँडर्ड ऑर्गनायझेशनद्वारे हॉलमार्क दिला जातो। 24 कॅरेट सोन्याच्या दागिन्यावर 999, तर 23 कॅरेटवर 958, तर 22 कॅरेटवर 916, तर 21 कॅरेटवर 875 रुपये, तर 18 कॅरेटवर 750 असे आखलेले दिसत असतात। मित्रांनो, गेल्या आठवड्यात चांदीला मोठी कामगिरी दाखवता आली नाही, पण सोने 1000 रुपयांनी वधारले, तर त्यात 4,000ची घसरण झाली होती। तर या आठवड्याच्या सुरुवातीला चांदी 1,000 रुपयांनी घसरली, तर आज सकाळच्या सत्रात चांदीत घसरणीचे संकेत मिळत आहे। गोल्ड रेटनुसार 1 किलो चांदीचा भाव 93,000 रुपये इतका आहे। मित्रांनो, सोने चांदी घेताना हॉलमार्क बघूनच घ्यावे। हॉलमार्क हे सोने खरेदी करताना एक अत्यंत महत्त्वाचे तत्व आहे। सोने खरेदी करताना ग्राहकांनी हॉलमार्क पाहणे गरजेचे आहे, कारण हे भारत सरकारकडून सोन्याची शुद्धता प्रमाणित करणारे चिन्ह असते। भारतीय मानक ब्युरो म्हणजे BIS हॉलमार्कची मोजणी करते आणि त्याद्वारे शुद्धतेची हमी दिली जाते। मित्रांनो, तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा। धन्यवाद।